नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर शेती व्यवसाय करत असताना आपल्याला शेतकामांमध्ये नियमित आणि सलग ऊर्जा असणं फार आवश्यक असतं. अनेक वेळा ग्रामीण भागामध्ये लोड शेडिंगची समस्या जाणवते आणि यावरच मार्ग काढण्यासाठी सरकारनं शेतामध्येच ऊर्जा प्रकल्प राबवायचं ठरवलं आहे. आणि हा प्रस्ताव विचाराधीन आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण भारतभरामध्ये 500 गीगावॅट ऊर्जा प्रकल्प राबवले जाणार आहेत आणि यासाठी लाखो हेक्टर जमीन लागणार आहे. पण प्रश्न उभा राहतो की हे सौर प्रकल्प उभा करायचे म्हटल्यावर आपल्याला शेत जमिनींमध्ये सुद्धा हे उभा करावे लागतील. मग अन्नधान्य पिकांचं काय? तर यावरतीच एक मार्ग म्हणून आणि एक आधुनिक तंत्रज्ञान विकसित करत शासनानं ॲग्रोव्होल्टाईक्स पद्धतीनं जमिनीचा दुहेरी वापर करता आला तर या पद्धतीचा विकास केलेला आहे. आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयाला अनुसरून चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे ॲग्रोव्होल्टाईक्स पद्धतीने जमिनीचा दुहेरी उपयोग. आणि या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून आहेत श्री महेश लाडे सर. सर नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. श्री महेश लाडे सरांचा उल्लेख मी या ठिकाणी केला, त्यांची ओळख मी आता आपल्याला करून देतो. बायफ पुणे येथील नवकरणीय ऊर्जा विभागामध्ये ते विषय आधारित कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत गेल्या 11 वर्षांपासून आणि त्यांचा या प्रकल्पावरती विशेष असा गाढा अभ्यास आहे. आणि आजच्या कार्यक्रमात आपल्याला ते ॲग्रोव्होल्टाईक्स पद्धतीविषयीची माहिती संपूर्णपणे देणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूयात. ही संकल्पना अतिशय नवीन आहे प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना. ॲग्रोव्होल्टाईक्स म्हणजे काय आणि पारंपरिक शेतीमध्ये त्याचा वापर कसा केला जातो? ॲग्रोव्होल्टाईक ही खरं तर खूप आधुनिक संकल्पना आहे, ज्यामध्ये जमिनीचा दुहेरी वापर म्हणजेच एकाच जमिनीमध्ये शेती आणि त्याच जमिनीमध्ये ऊर्जा उत्पादन हा म्हणजेच ॲग्रोव्होल्टाईक. ॲग्रोव्होल्टाईक करताना बेसिकली जेव्हा आपण ज्या जमिनीमध्ये शेती उत्पादन करत होतो त्याच जमिनीमध्ये आता सोलार पॅनल लावून एकाच वेळी शेती उत्पादन व ऊर्जेचे उत्पादन एकाच वेळी एकाच ठिकाणी आपल्याला करता येईल. यामध्ये पॅनल इन्स्टॉलेशन करताना आपण पॅनलची जमिनीपासूनची उंची वाढवून त्याखाली पीक घेऊ शकतो आणि हाच ह्यामधला मुख्य फरक असतो. आपल्याकडे शेतजमिनीमध्येच उत्पादन घेण्याबरोबरच जर का आपल्याकडे पॉलीहाऊस असेल किंवा पोल्ट्री शेड असेल किंवा गाईचा गोठा असेल त्यावर देखील आपण सोलार पॅनल लावू शकतो. याबरोबरच आपल्याकडे शेततळे असतील तर त्यामध्ये तरंगणारे सोलार पॅनल लावून आपण उत्पादन घेऊ शकतो. हे सर्व प्रकार ॲग्रोव्होल्टाईकमध्ये मोडतात. तर ॲग्रोव्होल्टाईक्स प्रणाली जी आहे ती शेतकरी बांधवांना नेमकी फायद्याची कशी आहे याविषयी आपण सांगावं. ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला चर्चा केली त्याप्रमाणे शेतकरी जो पूर्वी फक्त अन्न उत्पादन करायचा तो आता ऊर्जा उत्पादन देखील आपल्या शेतीमध्ये करू शकतो. आणि त्याचबरोबर ॲग्रोव्होल्टाईक प्रणालीमुळे अचानक येणारा पाऊस किंवा गारपीट किंवा उन्हाची अतितीव्रता यामुळे पिकाचं संरक्षण देखील होऊ शकते. ॲग्रोव्होल्टाईक प्रणालीमध्ये सोलार पॅनल आपल्या शेतीच्या वर लावल्यामुळे शेतीतील आर्द्रता देखील टिकून राहते, त्यामुळे पिकाला लागणारी पाण्याची गरज देखील कमी होते व आपल्या पिकाचे उत्पादन देखील वाढते. शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक संभ्रम आहेत की याचे काही परिणाम शेतीच्या उत्पादनावर होतात का ॲग्रोव्होल्टाईक्स पद्धतीचे, किंवा फायदे होत असतील तर ते कोणते, हे आपण थोडंसं उलगडून सांगावं. ॲग्रोव्होल्टाईक प्रणालीचा ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर जास्त फायदाच होतो. जर का आपण पीक कुठल्या पद्धतीचं घेतात त्या पद्धतीने जर का तंत्रज्ञानाची निवड आणि नियोजन केलं तर आपल्याला पारंपरिक शेती पद्धतीपेक्षा अधिक फायदे आपल्याला यामध्ये बघायला मिळतील. जसं की आपण जर का पालेभाज्या किंवा कमी उंची असलेल्या पिकांचं नियोजन करत असणार तर त्यावेळेस आपण कमी उंचीचे जर का पीक कमी उंचीचे पॅनल लावलेत तर आपल्याला त्याच्यात उत्पादन देखील जास्त मिळू शकतो. आणि जर आपण ज्यावेळी आपण फळभाज्या आणि फळवर्गीय वनस्पती प्लॅन करत असणार त्यावेळी आपण जास्त उंचीचे पॅनल लावलेत तर आपल्याला त्यातनं देखील फायदा मिळू शकतो. तर शेतकऱ्याला ह्याचा दुहेरी उपयोग आपल्याला मिळू शकतो. पालेभाज्यांसाठी विशेष करून याचे फायदे जास्त पाहायला मिळतील असं आपण म्हणतो. पालेभाज्यांच्या जर का बाबतीत आपण ॲग्रोव्होल्टाईकचं जर का बघितलं तर पालेभाज्यांच्या बाबतीत बायफचा असा अनुभव आहे की पालेभाज्यांमध्ये आपल्याला साधारण 20% उत्पादन अधिक मिळतं. बाकी पिकांमध्ये थोडं उत्पादन कमी होतं, परंतु ती जी झालेली नुकसान आहे तुमची
ती पिका उत्पादनात जेवढं नुकसान होते त्यापेक्षा अधिक उत्पादन आपल्याला ऊर्जेतनं मिळतं आणि ती नुकसान भरपाई आपण त्यातनं करून घेऊ शकता. पण आता उंचीचा मुद्दा या ठिकाणी आलाय. आपण या ठिकाणी सांगितलं पालक किंवा इतर आणखीन काही पालेभाज्या असतील कमी उंचीच्या, त्यासाठी उंचीची काय मर्यादा आहे? सोलर पॅनल बसवताना किती उंचीवरती ते बसवले पाहिजे? उंचीची मर्यादा अशी फिक्स नाही आहे. म्हणजे आपण कुठलं पीक निवडताय ह्यानुसार आपण ॲग्रिव्होल्टिकची उंची ठरवू शकता. जसं की आपण जर का पालेभाज्यांची निवड करत असाल किंवा कमी उंचीचे पीक निवडत असाल तर त्याकरिता आपण 2 ते 3 मीटर उंचीचे पॅनल घ्यावे. आणि जर आपण फळभाज्या निवडत असणार जसं की द्राक्षे आहेत, डाळिंब आहेत, अशा प्रकारचे उंच फळझाडं, तर त्या पद्धतीमध्ये आपण पॅनलची उंची साधारण 3 ते 4 मीटर इतकी ठेवावी. म्हणजे जेणेकरून आपल्याला जे आपला भाजीपाला म्हणजे फळभाज्यांचा जो मंडप आहे त्याच्यावर थोडी हवा खेळती राहील आणि पिकाच्या वाढीला देखील मोकळी जागा मिळेल. आणि आपण काही यंत्र वापरत असणार ह्या पिकांच्या देखरेखीसाठी तर त्या यंत्रांना देखील यातनं सहज आपल्याला वापरता येईल. पण आता सौर पॅनल जे आहे ते आपण लावल्यानंतर या ॲग्रोव्होल्टाईक्स पद्धतीमध्ये सावली निर्माण होते पिकांना एक प्रकारची, तर पाण्याचं बाष्पीभवन म्हणा किंवा पाण्याची बचत होते का यामुळे? खरं तर पाण्याची बचत हा यातला एक मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल आपल्याला. कारण ॲग्रिव्होल्टिक प्रणालीमध्ये शास्त्रज्ञांच्या मते आत्तापर्यंत जो अनुभव आला आहे त्यात 20 ते 30% आपल्याला पाण्याची बचत पाहायला मिळाली. त्यात मुख्यतः सूर्यप्रकाशाचे जे तीव्र किरण डायरेक्ट जमिनीवर न पडता सोलार पॅनलच्या माध्यमातून ते पडतात, त्यामुळे ती बचत आपल्याला पाहायला मिळते. यामुळे बाष्पीभवन कमी होते व जमिनीतील पाण्याचं प्रमाण टिकून राहते. तसेच वनस्पतींना देखील आपले तापमान नियंत्रित करण्यासाठी कमी पाणी खर्च करावं लागते व त्यामुळे एक प्रकारचे एक सूक्ष्म वातावरण तिथे तयार होते व हवेचा वेग मंदावतो. पॅनलमुळे हवा देखील थांबते आणि हवेचा वेग मंदावतो व जी बाष्पीभवनामुळे उडून जाणारं पाणी आहे ते देखील तिथे टिकून राहतं वाफेच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्याला ह्या संकल्पनेमध्ये पाण्याचं मोठ्या प्रमाणात आपल्याला बचत बघायला मिळते. सो ॲग्रिव्होल्टिक हे अशा भागांमध्ये जिथे पाण्याचा दुष्काळ आहे अशा भागांसाठी हे वरदान आहे. हे तंत्रज्ञान अतिशय नवीन आहे. शेतकरी बांधवांना जो प्रश्न आता मनामध्ये पडलेला असणार आहे की याच्या उभारणीसाठी जो खर्च आहे तो साधारण एकरी किती आहे आणि सरकार याला काही अनुदान देते का? पारंपरिक सोलारच्या तुलनेत ॲग्रिव्होल्टिक प्रकल्पासाठी साधारण 15 ते 20% जास्तीचा खर्च लागतो, जो की स्ट्रक्चरची हाईट किंवा त्यात ठेवणारं अंतर आपण त्यासाठी तो खर्च वाढतो आपला. परंतु ह्यातनं होणारं उत्पादन हे त्यापेक्षा अधिक आहे. सध्या तरी ह्यासाठी सरकारची अशी कुठली योजना नाही आहे, परंतु महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यासाठी प्रयत्नशील आहेत आणि लवकरच आपल्याला अशी एक ॲग्रिव्होल्टिकसाठी असणारी योजना आपल्याला पाहायला मिळेल. तरी देखील काही शेतकरी जे आत्ता ॲग्रिव्होल्टिक करण्यासाठी इच्छुक आहेत ते याचा नक्कीच फायदा घेऊ शकतात. यासाठी काही योजना आत्ता स्थितीत आहेत, जसं की PM कुसुम योजना, ज्यामध्ये आपण विजेचं उत्पादन करू शकतो आणि त्याच शेतीमध्ये त्याच जागेमध्ये शेती देखील करू शकतो. दुसरी आहे मुख्यमंत्री सौर कृषी योजना. त्यामध्ये देखील त्या योजनेचा लाभ देखील शेतकरी घेऊ शकतात. ॲग्रिव्होल्टाईक्स पद्धतीसाठी शासनाची ठोस अशी योजना अद्याप तरी नाही आहे, विचाराधीन आहे असं आपण सांगितलं. पण त्याच्याशी अनुसरून ज्या काही इतर योजना आहेत ज्याची नावं आत्ता आपण सांगितली, या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर संपर्क कोणाशी साधायचा शेतकरी बांधवांनी? ह्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्यांचे सरकारी नोडल ऑफिसेस आहेत तर तिथे जाऊन शेतकरी संपर्क साधू शकतात किंवा सरकारच्या वेबसाईट आहे त्यावर शेतकरी अप्लाय करू शकतात. आणि काही अडचण आल्यास तर बायफ मदतीला आहेच, बायफचे लोक पण कायम मदत करतील. ही प्रकल्प उभारणी करायची असेल तर त्याचे टप्पे काय आहेत? विशिष्ट पद्धतीने साधारण काय काळजी घेऊन आपण या प्रकल्पामध्ये या सौर पॅनलची उभारणी केली पाहिजे? काही टप्पे असे आहेत की तुम्ही जेव्हा जमीन निवडता तर जमीन निवडताना जमिनीच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घ्यावा, जेणेकरून तुमच्या जमिनीच्या जवळ उंच इमारती किंवा झाड किंवा डोंगर नसतील, कारण त्यांची सावली तुमच्या पॅनलवर पडू शकते आणि तुमचं ऊर्जेचं उत्पादन घटू शकते. दुसरा जो काळजी घ्यायची, जर का तुम्ही ऊर्जा उत्पादन करून सरकारला विकण्याचा नियोजन आखत असाल तर जी MSCBची ग्रीड आहे ती तुमच्या जवळ असावी. कारण लक्षात ठेवा की अंतर जेवढं जास्त तेवढा तुमचा खर्च जास्त, कारण तुम्हाला तुमच्या शेतापासून ग्रीडपर्यंत ऊर्जा पोहोचवायची आहे आणि त्यासाठी लागणारा जो
केबलचा खर्च आहे आणि इतर खर्च आहेत ते वाढत जातात. हो. त्यामुळे जितका जवळ ग्रीडच्या तुम्ही हा प्रकल्प उभाराल तितकं चांगलं. दुसरी घ्यायची काळजी अशी आहे की प्रकल्प उभारण्याआधी एक इंजिनियरच्या हाताने पूर्ण प्लॅनिंग करून घ्यायचं, आखून घ्यायचं आणि त्यानुसारच पूर्ण प्रकल्प उभारायचा. तुमची जमीन कुठल्या प्रकारची आहे, त्यात कुठल्या प्रकारचे स्ट्रक्चर उभारता येतील आणि त्या स्ट्रक्चरला कुठल्या काळजी घ्यावी लागतील ह्याचा आपण अंदाज घ्यावा. आपला मुख्य उद्देश ऊर्जा उत्पादन आहे की शेती उत्पादन आहे की दोन्ही सोबत करायचं आहे, हा पण आपण थोडं काळजीपूर्वक बघावं, जेणेकरून तुम्हाला भविष्यात अडचणी येणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चोरीच्या गोष्टी आपण टाळू शकतो जर का प्रकल्प उभारण्याआधीच काही काळजी घ्याव्या, जसं की कुंपण करून घ्यावं, काही CCTV लावून घ्यावे आणि सिक्युरिटीची काळजी घ्यावी, जेणेकरून प्रकल्प उभारल्यानंतर तुम्हाला भविष्यात ह्या अडचणी चोरीच्या उद्भवणार घटना उद्भवणार नाहीत. बरोबर, कारण हे अतिशय सौर पॅनल असतात, ते महागडे असतात. बरोबर. आणि त्यासाठी आपण जी काही पूरक व्यवस्था आहे ती उभारायला हवी आहे. उभारणीसाठी आपण काय पद्धत आहे आणि कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे हे आपण सांगितलं. पण आता अशा कोणत्या संस्था आहेत ज्या या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आपल्याला मदत करू शकतात, मार्गदर्शन करू शकतात, याविषयी आपण काय सांगा? या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मदत आणि मार्गदर्शन करणाऱ्या अशा बऱ्याच संस्था भारतामध्ये आहेत. जसं की ॲग्रिव्होल्टिक अलायन्स नावाची एक संस्था आहे जी भारतामध्ये उभारलेल्या सगळ्या ॲग्रिव्होल्टिक प्रकल्पांची माहिती गोळा करते आहे आणि ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. याबरोबरीनंच काही दुसऱ्या संस्था जसं की बायफ सारखी संस्था आहे. बायफनी ॲग्रिव्होल्टिक प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्याबद्दलची माहिती पसरवणे अशा प्रकारचं काम सुरू केलं आहे. तसेच अर्थऑन फाउंडेशन नावाच्या पण काही संस्था म्हणजे अर्थऑन फाउंडेशन नावाची पण एक संस्था आहे जी की शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती प्रशिक्षण व इतर माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा बऱ्याच संस्था आहेत. GIZ आहे त्यातली एक, जी की जर्मन गव्हर्नमेंटची एक संस्था आहे. ती भारतामध्ये ॲग्रिव्होल्टिक प्रसार व प्रचार करण्यासाठी खूप मदत करत आहे. बरं सर, आता हे सौर पॅनल जे आहे ते आपण शेतामध्ये बसवल्यानंतर त्याच्यावर अनेक वेळा धूळ साठण्याची शक्यता असते आणि मग त्याची स्वच्छता करण्यासाठी आपण जे पाणी वापरतो ते पाणी पुन्हा आपण शेतीसाठी वापरलं तर चालणार आहे का? सोलार पॅनल स्वच्छ करण्यासाठी वापरलेलं पाणी ॲग्रिव्होल्टिकच्या प्रकल्पामध्ये शेतीसाठी वापरणं हा एक त्याचा मुख्य फायदा आहे. परंतु हे पाणी वापरताना मुख्य काळजी आपण घ्यावा लागणार आहेत. जसं की सोलार पॅनल स्वच्छ करताना कुठल्याही रसायनाचा वापर करू नये व तसेच साबणाचा देखील वापर टाळावा, जेणेकरून ह्याचे परिणाम आपल्या शेतीवर किंवा पिकावर होणार नाहीत. दुसरी घेण्याची मुख्य काळजी म्हणजे की जे पाणी आपण वापरणार ते जास्त क्षारयुक्त असेल किंवा खारट असेल तर ते पाण्याचा वापर आपण टाळावा, कारण त्यामुळे आपण सोलार पॅनल जेव्हा स्वच्छ करतो तर त्या पॅनलवर त्याचे डाग पडतील व आपल्या ऊर्जा उत्पादनावर याचा परिणाम होईल आणि अशा पाण्याचा दीर्घकाळ वापर आपल्या शेतीवर देखील परिणाम करू शकतो. त्यामुळे शक्यतो गोड्या पाण्याचा वापर सोलार पॅनल स्वच्छ करण्यासाठी करावा व तेच पाणी आपण शेतीसाठी देखील वापरू शकतो. सोलर पॅनल लावल्यानंतर शेतीमध्ये सावली निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि हवा पण कमी प्रमाणात खेळती राहते. मग याचा रोग आणि किडींवर काय परिणाम होऊ शकतो, काय फरक दिसू शकतो? बायफमध्ये अद्याप तरी आम्हाला सोलार पॅनल लावल्यामुळे पिकांवर कुठली वेगळी कीड आली आहे किंवा वेगळा रोग आला आहे असा आम्हाला अनुभवास नाही आला आहे. परंतु पॅनलची हाईट कमी असल्यास आणि हवा खेळती नसल्यास बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता टाळता येत नाही. याबरोबरच काही मित्र कीड देखील यामध्ये जास्त प्रमाणात होते जी आपल्या हानिकारक किडींना कंट्रोल करते. परंतु जर का तुम्ही पॅनलची उंची योग्य पद्धतीने ठेवली आणि शेतीचं नियोजन योग्य पद्धतीने केलं आणि पिकांमधील अंतर देखील योग्य ते ठेवलं तर हवा खेळती राहील आणि बुरशीजन्य आजार किंवा बुरशीजन्य रोग टाळता येतील. याबरोबरच अशा वाणांची निवड केली की जे वाण सावलीमध्ये येतात व अशा रोगास प्रतिकारक आहेत तर आपल्याला हे रोग सहज टाळता येतील. तर आता शेतामध्ये आपण सौर पॅनल लावल्यानंतर आपली शेतपिकं आणि सौर पॅनल अशी अडचण एक प्रकारची निर्माण होणार आहे नकळतपणे, आणि यामध्ये जर आपल्याला शेती संबंधातील काही यंत्र चालवायची असतील, ट्रॅक्टर किंवा इतर नांगर, इतर यंत्र काही आपल्याला चालवायची असतील तर अडचण निर्माण होणार आहे. आणि ही यंत्र चालवताना सौर पॅनल संरचनेला जर धक्का लागला तर तिथेही मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे, कोणत्या बाबी आवश्यक आहेत? यामध्ये जर आपण छोटे यंत्र वापरणार असणार तर त्या पद्धतीमध्ये आपल्या पॅनलची उंची 2 ते 3 मीटर असावी. खालील बाजूस उंची किमान ती 2 मीटरपेक्षा जास्त असावी, जेणेकरून आपले जे छोटे ट्रॅक्टर वगैरे याखाली सहज आपण फिरवू शकतो. आणि 2 खांबांमधले आडवे अंतर
हे 5 ते 7 मीटर इतके असावेत, जेणेकरून 2 पॅनलच्या मध्ये देखील मशागत करणे आपल्याला सोपं होईल. जर आपल्याकडे मोठे यंत्र असतील, म्हणजे मोठे ट्रॅक्टर असतील किंवा इतर मोठे यंत्र असतील आणि ते आपल्याला शेतीत वापरायचे असतील, तर पॅनलची उंची किमान 3 ते 4 मीटर इतकी असावी, जेणेकरून त्याखाली आपण शेती यंत्र सहज वापरू शकू. आणि ज्यावेळी आपण खांबांची उभारणी करू त्यावेळी ते खांब शेतीमध्ये जास्त खोलवर व जास्त मजबूत पद्धतीने उभे करावे. आणि जे आपण वीज वाहक जे तारा असतील आपल्या, त्या एकतर खांबांच्या वरतून किंवा जमिनीमध्ये 3 फूट खालून योग्य ते पाईपमधून घ्याव्या, जेणेकरून त्याला काही इजा होणार नाही आणि आपले ॲग्रिव्होल्टिकमध्ये ऊर्जेचं उत्पादन व शेतीचं उत्पादन सुरळीत चालू राहील आणि कोणताही अडथळा येणार नाही, नुकसान होणार नाही. अतिशय बरोबर आहे सर. सर, जमिनीची निवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे? कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये हा प्रकल्प उभा करणं योग्य ठरणार आहे? जमिनीची निवड करताना जसं आपण सुरुवातीला बोललो की जमिनीमध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार जमिनीवर सावली येणार नाही ह्याची काळजी घ्यावी कुठल्याही पद्धतीने. जसे की उंच झाड किंवा उंच इमारती किंवा उंच डोंगर जमिनीच्या आजूबाजूला नसावे. जमिनीचे टायटल पूर्णपणे क्लिअर असावे, म्हणजे जमीन आपल्या मालकीची असावी जर का तुम्ही ॲग्रिव्होल्टिक उभारताय, कारण ह्यातनं वाद उद्भवण्याची शक्यता भविष्यात टाळता येत नाही. दुसरी जी काळजी घेण्याची महत्त्वाची गोष्ट आहे त्यात की जे जवळचं सबस्टेशन आहे ते आपल्या जमिनीपासून जवळ असावं, जेणेकरून आपल्याला जी वीज उत्पादन करू आपण ती आपल्याला सहज तिथपर्यंत पोहोचवता येईल. जर का अंतर वाढलं तर आपला खर्च देखील वाढणार आहे, याची काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी. हे काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवावे. ॲग्रिव्होल्टाईक संदर्भातील काही पायलट प्रोजेक्ट्स किंवा काही जे प्रकल्प उभा केले गेलेले शासनाच्या वतीनं आणि जे शेतकरी बांधव सहज पाहू शकतात, माहिती घेऊ शकतात, त्यांच्या मनातील प्रश्न शंका विचारू शकतात, असे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत आणि ते पाहण्यासाठी काय प्रक्रिया आहे? महाराष्ट्रामध्ये असे काही प्रकल्प आहेत, जसं की बायफ पुणे येथे एक ॲग्रिव्होल्टिकचा प्रकल्प आहे. दुसरा प्रकल्प नाशिक सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीकडे आहे. आणि तिसरा प्रकल्प जो आहे तो गुलाबसिंग गिरासे यांचा जळगाव येथे आहे. आणि तो एक प्रकारचा असा प्रकल्प आहे की जो एका शेतकऱ्यांनी उभारला आहे आणि त्याचा फायदा त्यांना विविध अंगांनी होतो आहे, कारण त्यांनी तो प्रकल्प उभारून साधारण 10 मेगावॅट क्षमतेचा तो प्रकल्प आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या 5 ते 10 गावच्या शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीज त्या प्रकल्पातून मिळत आहे. हा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना फायदा आहे. आणि गिरासे सरांनी तो प्रकल्प पडीक जमिनीवर उभारला. आज ती पडीक जमीन ह्या प्रकल्पामुळे त्यांना उपजाऊ झाली, त्यातनं त्यांना शेतीचं देखील उत्पादन मिळतं आहे आणि त्यांना ऊर्जेतनं देखील उत्पादन मिळते. तर ह्यामुळे त्यांनाच नाही तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील फायदा झाला. चौथा प्रकल्प आपल्याला जो प्रायोगिक तत्वावर लावलेला आहे तो परभणी येथे कृषी विज्ञान केंद्र इथे बघायला आपल्याला मिळेल. सो असे 4 प्रकल्प तरी आता महाराष्ट्रात आहेत. आता आपल्याला ॲग्रिव्होल्टाईक्स पद्धतीने जी वीज तयार केली जाते शेतामध्ये, ती जर आपल्याला महावितरणापर्यंत पोहोचवायची असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे आणि यातून किती फायदा होतो आपल्याला? त्या प्रक्रियेमध्ये कुसुम योजनेअंतर्गत आपण ही महावितरणाला ही वीज विकू शकतो. त्यामध्ये साधारण ₹3.10 ते ₹3.30 हा दर आपल्याला मिळतो आणि ह्यासाठी एक 25 वर्षाचा करार शेतकऱ्याबरोबर केला जातो. सो ज्या शेतकऱ्याला महिन्याला उत्पादन हवं असेल तो शेतकरी ह्या पद्धतीचा करार आपल्या MSCDCL बरोबर करू शकतो आणि आपली वीज उत्पादन करून विकू शकतो. हा एक त्यातला चांगला पर्याय आहे. ह्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीवर प्रकल्प उभारून ग्रीडपर्यंत तो वीज पोहोचवावी लागते. हा एक त्यातला मुख्य क्रायटेरिया आहे. आणि त्या ग्रीडला ती वीज उचलण्याची क्षमता देखील असावी लागते. आणि शासनाकडून मग याचा प्रति युनिट जो मोबदला दिला जातो तो साधारण ₹3.10 ते ₹3.30 एवढा प्रति युनिट मोबदला मिळतो. आता जमिनीचा पोत या प्रकल्प उभारणीमुळे कशा पद्धतीने त्याच्यावर परिणाम होतो, तो सुधारतो की बिघडतो, याविषयी आपलं मत काय आहे? ॲग्रिव्होल्टिक प्रकल्पामुळे निश्चितच जमिनीचा पोत सुधारतो, कारण जमिनीमध्ये आर्द्रता टिकून राहते व एक प्रकारचे सूक्ष्म वातावरण तिथे तयार होते आणि जमिनीमध्ये असणारे कार्बनचे प्रमाण देखील टिकून राहते. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढते आणि जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीमध्ये ज्यावेळी आपण पीक घेतो त्यावेळी पिकाला देखील चांगले अन्नद्रव्य मिळतात आणि पिकाचं उत्पादन देखील आपल्याला ॲग्रिव्होल्टिकमध्ये जास्त मिळतं. बायफ संस्थेमध्ये आपण 11 वर्षांपासून काम करताय, प्रदीर्घ असा अनुभव आहे, अनेक विविध विषयांवर आपण संशोधन केलं आहे.
सध्या काय चालू आहे बायफ संस्थेमध्ये, कोणत्या प्रकारचं संशोधन सुरू आहे? सो ॲग्रिव्होल्टिक या प्रकल्पावर बायफनी 3 राज्यांमध्ये म्हणजे जसं की महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या 3 राज्यांमध्ये ॲग्रिव्होल्टिकची उभारणी केली आहे, जेणेकरून आपल्याला 3 विविध ठिकाणचा अनुभव आपल्याला एकत्रित मिळेल. आणि यामध्ये आपण 17 प्रकारचे वेगवेगळे मॉडेल उभे केले आहेत, ज्यामध्ये सोलार पॅनल हे व्हर्टिकल पद्धतीने म्हणजे उभ्या पद्धतीने लावले आहेत. बरं. पॉलीहाऊसवर फ्लेक्झिबल पॅनल म्हणजे सहज वाकणारे पॅनल आपण पॉलीहाऊसवर लावलेले आहेत. गाईच्या गोठ्यावर देखील आपण पॅनल लावले आहेत आणि तरंगणारे पॅनल म्हणजे शेततळ्यामध्ये तरंगणारे पॅनल देखील आपण लावलेले आहेत. आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना ह्याचं प्रात्यक्षिक दाखवतोय की ह्यातनं कसं उत्पादन मिळू शकतं. ह्याबरोबरच आपण शेतकऱ्यांना ॲग्रिव्होल्टिक प्रकल्पावर प्रशिक्षण देखील देतोय आणि शेतकरी निवासी प्रशिक्षण बायफ उरळी कांचन येथे घेऊ शकतात. आणि त्यातनं त्या प्रशिक्षण घेतल्यावर त्यांना त्यांच्या शेतावर हे ॲग्रिव्होल्टिक कसं उभारायचं यासाठी देखील आपण मदत करतोय. याला तांत्रिक सहाय्य आपण पूर्णपणे शेतकऱ्यांना देतोय. प्रकल्प कसा उभारायचा, त्याच्या बारकावे काय असतील हे सगळं आपण सांगतोय. आणि त्याबरोबरच वीज उत्पादन करून ही विकणं हाच एक पर्याय नसून काय काय वेगवेगळे पर्याय असू शकतात हे पण आपण तिथे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. जसं की गावासाठी वीज उत्पादन म्हणजे शेतकरी वीज उत्पादन करून जवळच्या FPOला किंवा गावाच्या शेतकऱ्यांना किंवा छोट्या व्यवसायांना ही वीज विकू शकतात. बायफ उरळी कांचन येथे आपण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देखील प्रात्यक्षिक दाखवलं आहे की शेतीतून वीज उत्पादन करून आपण शेतीसाठी लागणारे अवजार ह्यातनं चार्ज करू शकता आणि शेतीत वापरू शकता. सो अशा प्रकारचे वेगवेगळे विजेचे वापर आपण तिथे प्रात्यक्षिक दाखवलेले आहेत. हां, आता या प्रकल्पाच्या प्रचारासाठी प्रसारासाठी शासन काय योजना राबवतं आहे किंवा याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काय उपाययोजना शासनाने केल्या आहेत? कारण ही संकल्पना अतिशय नवीन आहे. शेतकरी बांधवांना ती रुचावी, ती समजावी यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत शासनाचे? शासनाने ॲग्रिव्होल्टिक अलायन्स नावाची एक संस्था उभी केली आहे, जी भारतभरातील सगळ्या ॲग्रिव्होल्टिक्सचा अभ्यास करते, त्यांची माहिती एकत्र गोळा करते आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवते आहे. त्याबरोबरच शासन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ह्याचा प्रचार व प्रसार करत आहे. तसेच शासन ह्या संदर्भात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्याचं प्रयत्न करत आहे आणि ह्या संदर्भात योजना देखील आखत आहे, ज्यामध्ये शासन ॲग्रिव्होल्टिकमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा विचार करत आहे. सो हे आता शासन दरबारी प्रयत्न चालू आहे. शासनाची भूमिका आणि घेतलेला निर्णय अतिशय ठाम आहे यावरून दिसतंय. आणि शेतकरी बांधवसुद्धा येत्या काळामध्ये या योजनेला, या तंत्रज्ञानाला अनुकूल असा प्रतिसाद देतील अशी अपेक्षा धरायला काही हरकत नाही आहे. खरं तर चर्चेमध्ये आपण अतिशय चांगली माहिती दिली आहे, पण सरतेशेवटी शेतकरी बांधवांना जो संदेश द्यायचा तो तुम्ही काय द्याल? ॲग्रिव्होल्टिकच्या माध्यमातून शेतकरी आपला प्रवास अन्नदाता ते ऊर्जादाता असा करू शकतात व दुष्काळ व अचानक होणारे नैसर्गिक बदल यावर मात करून आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करू शकतात. हा संदेश ॲग्रिव्होल्टिकच्या माध्यमातून किंवा ह्या चर्चेच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना देऊ इच्छितो. अगदी खरं आहे सर. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अन्नदाता ते ऊर्जादाता अशी ओळख आपल्याला करायची असेल तर आपल्याला ॲग्रिव्होल्टाईक्स पद्धतीचा अवलंब आपल्या शेतीमध्ये करायला काही हरकत नाही आहे. आजच्या कार्यक्रमात या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्याला मिळालेली आहे. आपल्या शेतीमध्ये शेतीच्या अन्नधान्य लागवडीसोबतच आपण ऊर्जा प्रकल्प राबवला तर आपल्याला या दोन्ही प्रकल्पातून चांगला आर्थिक फायदा होईल आणि आपण आर्थिकदृष्ट्या उन्नती करू शकू. सर, कार्यक्रमात आपण सहभागी झालात, प्रेक्षकांना माहिती दिली, त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले खरोखर मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.